मी काय म्हणते, भोजनाची व्यवस्था केली आहे. यावं देवा. तुमचं म्हाळसाशी काही बोलणं झालं का? होय लक्ष्मी देवी, आणि म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आलो आहे. देवा, काही चिंतेचे कारण नाही ना? होय माधवा, आहे. म्हणजे देवा? म्हणजे माधवा, तुम्हाला जी शक्यता वाटत होती तसंच काहीसं घडण्याचे संकेत दिसत आहेत. मला म्हाळसेने विचारलं की हे सारं का घडत आहे, ह्या मागे नेमके काय प्रयोजन आहे. परंतु अर्थातच मी तिला त्याबद्दल सांगणं शक्य नाही. हो, कारण तसं करणं म्हणजे बानूवर अन्याय केल्यासारखं होईल. होय, आणि मी तिला हे सांगितलं देखील. परंतु ह्यावर तिचं जे काही उत्तर होतं ते तिच्याकडून अपेक्षित नव्हतं. काय देवा? पार्वतीने जसं गंगेला दुसरं स्थान मिळावं ह्यासाठी आग्रह धरला होता, तसंच बानूला देखील जेजुरी सोडून दुसरं स्थान द्यावं असा विचार म्हाळसेच्या मनात आहे. देवी, तुमच्या मनात जो विचार होता तेच घडण्याचे संकेत दिसत आहेत. आता ह्यावर उपाय काय ह्याचा विचार आपण करायला हवा. उपाय काय आहे यावर हे आता काहीच सुचत नाही. हवं तर मी एकदा बोलू का त्यांच्याशी? नको लक्ष्मी देवी, कारण मला नाही वाटत ह्यामधून काही निष्पन्न होईल. परंतु एक गोष्ट मात्र नक्की, की हे असं घडायला नको. ह्याआधी म्हाळसेने तसे प्रयत्न केले आहेत, परंतु बानूला पुन्हा जेजुरीत यावं लागलं. आणि खरं तर बानूला देखील असं दुसरीकडे स्थान कसं देणार? तोही दृष्टिकोन अयोग्यच आहे. अर्थातच मी तसं तिला सांगितलं की मी हे घडू देणार नाही. पण तिच्या मनातील क्रोध देखील कमी होत नाहीये. म्हणजे ह्या क्षणी असं काही करा असं त्या म्हणाल्या नाही? ह्या क्षणी तरी नाही, परंतु तसंच काहीतरी म्हाळसेच्या मनात आहे. कदाचित लवकरच ह्या निर्णयासाठी ती आग्रही होईल. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.